रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज संत एकनाथ महाराजांची गवळण तुम्हाला ऐकवतो आहे. नाद ब्रह्म जो आहे, स्वरानंद जो आहे, तो जरी आपण तालास्वरामध्ये करत नसलो तरी पण स्वराच्या अधीन राहून नुसतं पेटीच्या स्वरावर आपण जे करत आहोत, कारण आपला मुख्य उद्देश आहे अर्थ आपणाला सांगायचा आहे. अर्थामध्ये परमार्थ असतो आणि परम अर्थ असतो, तोच सार्थ असतो, जीवन सार्थक करीत असतो. आपला तो उद्देश असल्यामुळे संगीताचा जास्त बाज आपण चढवलेला नाही, पण स्वरामध्ये मात्र नक्की आहे. नको वाजवो श्री हरे मुरली, नको वाजवो श्री हरे मुरली. तुझ्या मुरलीने तहान भूक हरले, नको वाजवो श्री हरे मुरली. कोण म्हणतंय असं? राधा गवळण. कोणाला म्हणते? श्रीहरीला म्हणते. काय म्हणते? नको वाजवू श्रीहरी मुरली. का वाजवू नको? तर तुझी मुरली काय एकदा वाजलीन तो कानावर ध्वनी आला तर सगळे तहान भूक हारून जाते मी. दुसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात, करीत होते मी कामधंदा, तेथेही मी गडबडले. राधा म्हणते, घरी काम करत होते मी आणि मुरलीचा ध्वनी कानावर पडल्याबरोबर मी गडबडले. माझा तोल गेला कामावरचा आणि मी त्या स्वरांकडे माझं लक्ष लागलेलं आहे. एवढंच नाही तर मग मी जाऊ द्या म्हटले, घरातलं काम आपण जाऊया, पाण्याला जाऊ, म्हणजे तिकडे थोडंसंही होईल. घागर घेऊन पाण्याशी जाता, घागर घेऊन पाण्याशी जाता, डोईवरी घागर पाझरले. तर इतका ध्वनींचा तो मंजूळ स्वर आणि निनाद, आहा हा हा. तर डोक्यावरची घागरसुद्धा पाझरली, द्रवली. आहा, केवढा तो ध्वनीचा प्रभाव आहे, मुरलीचा प्रभाव आहे. ती कुठे कुठे मूर्ती आहे, वृत्तीत मूर्ती आहे, घागरीत मूर्ती आहे. वृंदावनाची इकडे तिकडे आवाज ध्वनी गरजतो आहे. नाथ महाराज शेवटी म्हणतात, एका जनार्दने पूर्ण कृपेने राधा गवळण घाबरले. काय करावं? सगळ्या कामावरचा तोल गेलेला आहे. लोक काय म्हणतील, लोक काय पाहत असतील, असं ह्या सगळ्या, कारण लोकेशना फार वाईट असते. माणूस लोकेशनाला फार घाबरतो, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. तर तसे मग त्या दृष्टीने राधा गवळण घाबरले, नको वाजवो श्री हरे मुरली. हा व्हिडिओ इतरांना टाका, लाईक करा. चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत रहा, ज्ञान देत रहा. ज्ञानदानम विशिष्यते, ज्ञानदान सर्वश्रेष्ठ आहे. आनंदी रहा. रामकृष्ण हरे.